शिक्षण हे 2 घेतले तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 2 आणले. हे देसा माझ्यासाठी 2 घेतले, याच्यातले 1 टाकली मी. गेली पूर्ण. आधीच तर तू पिऊनच, मग ही कशासाठी आणलीस? कमाल करता मला. अहो जुईबाईच्या मैफिलीमध्ये मी तर थोडी मजा घेतली, आणखी मजा आहे. आता राहिला प्रश्न दारूचा, तर माझ्या पगारातून तेवढे पैसे कट जाऊ दे. खिशात ठेव, खिशात लवकर ठेव. कामाला लागतात, चल कामाला लाग. या आतमध्ये. अरे राम, झाली काय सगळी व्यवस्था झाली? तयार आहे मला. पटकन बॅग घेऊन ये. ऑफिसला जायला उशीर होत आहे. पटकन जा आणि बॅग घेऊन पटकन बाहेर ये. राम, तू दारू पिऊन आलायस? तुला कित्येकदा सांगितलं कामावर येताना दारू घेऊन यायचं नाही म्हणून. काय बोलता मला? दारू आणि मी एक तुमच्या समोर? मला तुझ्या तोंडाचा वास येत आहे. तो काय काल थोडीशी पिली आणि वास माझा आतापर्यंत येतोय. मला काय मूर्ख समजतोस का रे? कुंडी वगैरे मिळाला असेल कुठे? तुझ्या तोंडात. तुमच्या तोंडात. कुंडी नाही तर तू मेलायस तू. अरे तुमच्या या असल्या दारू पिण्यामुळं मला लोकांकडून वाटेल तशा प्रकारची बोलणी ऐकून घ्यावी लागत आहे. आणि हो, यानंतर जर कामावर दारू पिऊन दिसलास तर सरळ तुझी हातांपट्टी गेल्याशिवाय राहणार नाही. आला लक्षात? जी जी मालक. जी मालक. आणि कुठे गेलाय रे तुझा तो लहान मालक? आता म्हणजे तेजो, रे तेजो, बाहेर ये लवकर. काय झालं का? लाज नाही वाटत काय झालं म्हणून विचारायला? म्हणजे मी समजलो नाही दादा. मी समजावतो. काल कुठे गेला होता तू? काल कुठं तर नाही दादा, सहज फिरायला गेलो असेल कुठं तरी. सहज फिरायला गेला होतास की केशवराव भावेंच्या घरी गेला होतास? हा, तो माझा मित्र तर आहे. 2-3 दिवस झाले आपलं शिक्षण आटपून मुंबईवरून आला. म्हटलं सहज मित्राची भेट घ्यावी. कन्हैयाला भेटायला गेला होतास की त्याच्या बहिणीला? कन्हैयाला भेटायला गेलो होतो. त्याच्या बहिणीशी माझं काय काम? त्याच्या बहिणीशी वाद घालायची काय गरज होती तुला? तसं काही नाही. ते तू माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला सांग, का भांडत होतास तिच्याशी? तीच माझ्याशी उलट सुलट बोलत होती. अरे ती नाही तर तू तिला नको ते बोलत होतास. मी काहीच बोललो नाही. तीच माझ्याशी उद्धटपणे बोलत होती आणि माझा अपमान पण करत होती. माझं खोटं वाटत असेल तर हा चुकला होता माझ्यासोबत. याला विचारा. अरे हा काय सांगणार आहे बोलतो? मला सगळं माहित झालंय. हो, यानंतर तुझ्या बाबतीत कोणतीही तक्रार माझ्यापर्यंत येता कामा नाही. दादा, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तू सरळ सरळ दोष मला देतो. मी तुला दोष देत नाहीये, समजावत आहे. आणि माझं तुला समजावणं दोष देणं वाटत असेल तर हा तुझा दोष आहे. हे बघ तेज, अरे एका काही दिवसात तुझं तिच्याशी लग्न लावून देण्याचा विचार सुरू आहे आणि तू आतापासूनच तिच्याशी असा आदवा तद्वा बोलतोय. मला नाही वाटत दादा माझं तिच्याशी लग्न होणं शक्य होईल म्हणून. का शक्य होणार नाही? अरे दादा, ती माझा खूप तिरस्कार करते. तुझ्या वागणुकीमुळे, त्या असल्या प्रकारच्या स्वभाव
संपवतात, स्वतःच्या वागणुकीमध्ये बदलतात, स्वभावामध्ये बदलतात. अरे या वाईट साईड सवय पासून जरा दूर राहा. आपले वडील स्वर्गीय डॉक्टर देसाई त्यांच्या घराण्याची इज्जत, त्यांची प्रतिष्ठा अशी धुळीला मिळणार नाही असं वाट, जेणेकरून ती तुझा तिरस्कार नाही तर तुझ्यावर प्रेम करू लागेल. म्हणजे तुला असं असतं नाही, मला माझ्या घराण्याच्या इज्जतीविषयी देणं घेणं नाही असं मला माझं तुला समजावणं जर योग्य वाटत असेल तर वाट, तुझ्या घराला जसं वाटतं तसं वाट, जे पटतं ते कर. करेल दादा, ती माझ्यावर जरूर प्रेम करेल. तिचे आई वडील तर ऑलरेडी तयार आहेतच. आणि राहिला प्रश्न तिच्या भावाचा, तर त्यानं जसं आपलं एज्युकेशन कम्प्लीट केल्याची पार्टी दिली तशीच पार्टी मी पण नुसती त्याला देणार नाही, तर पार्ट्यावर पार्ट्या देत राहणार. नंतर शिक्षा तू. माझ्याशी प्रेमच नाही तर सरळ सरळ लग्नालाच तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे यासाठी माझी पुढील चाल ही अशी. कशी? समोर मला एक सांग, जो गेली तुझी, मला एक सांग, तू कुणावर प्रेम करतोस? काय बोलता का मला? माझ्यासारख्या फकण्या माणसावर कोण प्रेम करते? अबे काल त्या मोलकर्णीकडे पाहत होतास ना तू? अबे शून्यात काय बघतोस तिकडे? ती माझी बहीण. बहिणा? आणि इथं म्हणजे आजकाल तुला दारूपेक्षा तिचीच नशा जास्त चढायला लागली वाटते, नाही रे? नाही, आजकाल तिचे स्वप्न पण बघायला लागलास. तर सुखराम, आता तिला स्वप्नात नाही प्रत्यक्षात बघ. प्रत्यक्षात बघ म्हणजे मला नाही समजलं. मला एक सांग, तुला ती आवडते ना? अबे लाजू नकोस. तुझं लवकरात लवकर म्हणजे येत्या 8 दिवसाच्या आत तिच्याशी लग्न झालंच पाहिजे. तुझ्या लग्नाला येणारा जो काही खर्च आहे तो मी करेन, आणि लग्नानंतर तुम्ही दोघंही नवरा बायको माझ्या घरी दुप्पट पगारात कामाला राहा, समजलं? पण मला लग्न 8 दिवसाच्या आत म्हणजे काय बोलता काय चालता काय तुमचं काहीच नाही समजत. समजेल तुला सारं काही लवकरच समजेल. तू लाग तयारीला लाग जा. चल. तुम्ही तयार माझ्या बापाचं काय जाते. अबे तू आणलेल्या त्या दारूचा सदुपयोग कधी करायचा? हा तसं मिळालं जुईबाईच्या मैफिलीमध्ये. अरे मग केव्हा येणार ती? येईल ना मला. येईल म्हणजे काय, येईलच थोड्या वेळा. थोड्या वेळात कशाला? तुम्ही सांगितलेल्या वेळेवरच आम्ही इथे हजर झालो. अरे वा, क्या बात है जुई मॅडम, क्या बात है जुई मॅडम. काय म्हणाला? जरा तोंडाला आवाज आला आणि नीट बोला माझ्याशी. काय ते? जुई हा मॅडम. हा मॅडम. आता मॅडम तुम्ही बोला. इसको बोलते हैं टाइमिंग.
काहीतरी काय बोलताय राव तुम्ही? अहो तुम्ही आम्हाला या तुमच्या वाड्यावर बोलवावं आणि आम्ही मात्र न यावं असं कधीतरी झालंय का? काय राव नाही. असं झालं का कधीतरी? नाही ना? मग बोला काय सेवा करायची राव? आता जुई, हा तुला माझी सेवा तर करायचीच आहे, पण सोबत दुसऱ्यांची सेवा सुद्धा तुला करायची आहे. मी काय समजले नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं काय काहीच कळलं नाही मला. मला एक सांग, तुझी दिवसाची कमाई किती? बस आपली पोटा पाण्यापुरतं इकडून तिकडून कशी बशी व्यवस्था होते आणि त्यापेक्षा तुला दुप्पट तिप्पट पैसे दिले तर दुप्पट तिप्पट चौपट पैसे मला कधीही चालतील, पण काम कोणतं करायचंय हे तर सांगा आधी. काम काही नाही, सांगायला अगदी साधं आहे. फक्त काही दिवसांकरिता एका घरी तुला मोलकरीण म्हणून काम करायचं आहे बघ. बोलते आणि मी हो, पण मी निदान पैसे किती कमवते काय करते याचा तरी विचार करायला पाहिजे तुम्हाला. हे बघा मला ते काम जमणार नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही जे काही मोलकरणीचं काम करायला मला सांगता ना ते मला अजिबात जमणार नाही. बस संपलं. हे बघा प्लीज ऍडव्हान्स डबल पैसे देतो नाही म्हणू नकोस. ठीक आहे. कुठे काम करायचंय मला? केशवराव भावे यांचे घरी. बस एवढंच की आणखी काही? हे बघा जे काही काम असेल ते छोटस काम तुला पुन्हा माझ्यासाठी करावं लागेल. छोटस काम ते कोणतं लवकर सांग. आणि ते म्हणजे त्यांच्या मुलीजवळ माझे गुण गाऊन तिला माझ्यासाठी पटवायचं. आणि हे तू सहज करू शकतेस, अगदी नॅचरली. ठीक आहे जशी तुमची मर्जी, पण हे जे काम आहे ना ते फक्त काही दिवसापुरतं. ओके. पण एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा, माझ्याशी काही धोका तर होणार नाही ना? आपली आई शपथ सांगतो तुला यात कसलाही धोका होणार नाही याची ग्वाही मी तुला देतो. फक्त तू तुझं काम चोख बजाव म्हणजे झालं. तुम्ही काहीही काळजी करू नका, अगदी बिनधास्त राहा. आणि आता मात्र तुमचं काम 100% झालंच म्हणून समजा याची ग्वाही मी तुम्हाला देते. धन्यवाद. काय कशाला दात करतो तुम्ही? कशाला असतं म्हटलं, आधीचाच एक दात खाली पडू नये आणि जास्त जर का हसलात ना तर संपूर्ण दात खाली पडतील. आणि मला तरी असं वाटत नाही की एक साधारण पार्लेजी बिस्किट खाऊ शकाल. दात माझे पडतील, तुम्हाला कोणतं टेन्शन आहे? आता मी कुठं म्हटलं माझे दात पडतील? माझे दात 32 आहेत. तुमच्याच दातांचा विचार करा तुम्ही. माहित नाही. सुखराम, आता समजली का रे माझी चाल तुला? 100% समजले मला. 100% समजले. काय तुमचं डोकं चालते? मग आता याच डोक्याला शांत करण्यासाठी मैफिलीची व्यवस्था रे आता करतो. पण मी काय म्हणते, मला सुद्धा घाई आहे, लवकर जायचं आहे. त्यामुळे तुम्ही लवकर जा आणि लवकर या. काय तुम्ही घेता? मी घेत नाही राव, साहेबांच्या सोबतीला तुम्हीच घ्या. जरा जरा गुड घ्या नाही तर गुड गुड घ्या, पण जर तुम्ही लवकर जा आणि लवकर या. हा तिकडं हळू बोला. काय असं प्रेमाने बोला ना. आणतो बाप रे.
छान छान आवाज निघत नाही तोंडातून. आता ऐकणार ना चमचम करते चांदनी तर तुमची मोहिनी चमचम करते चांदनी तर तुमची मोहिनी. अहो धीर धर थोडा मग शिव साजवेला मी तुमची हो साज. मध्ये मध्ये लुडबुड करायची सवय आहे की नाही कुणास ठाऊक. आणि खबरदार कुणाचं काही घ्यायला ना तर तोंड हातात देईल. काय होत आहे जरा मध्ये मध्ये यायची सवय. झोपले वाटतं. शुक्राची 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 चांदणी
कसा आला दादा? आधी मला सांग, हा काय प्रकार चालला इथं? कळण्याचा काय नाही, आपलं साहजिक एन्जॉय म्हणून पुढे एक शब्द बोलशील तर तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये असल्या प्रकारचा तमाशा करण्याची? आजपर्यंत या घरात तू दारू पिऊन येत होतास, पण त्याकडे मी काना डोळा करीत आलो यासाठी की एक ना एक दिवस माझा भाऊ नक्कीच सुधारेल. पण नाही, हेजू तुला आठवत? अरे माझी बायको तुझ्याशी एखाद्या वैराप्रमाणे वागत होती, पर का समजून तुला धुतकारत होती. तिच्या अशा वागण्यामुळं माझ्या भावाच्या मनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, तुला परका झाल्याचा भास होऊ नये, तुझं मन दुखावल्या जाऊ नये, अरे माझं तुझ्यावर असलेलं प्रेम हे विभागल्या जाऊ नये किंवा तू माझ्यापासून दूर निघून जाऊ नये, म्हणून तुझ्यासाठी मी माझ्या बायकोला दुरावलो. आणि आजपर्यंत एखाद्या विदुरासारखं जीवन जगत आलो ते केवळ तुझ्यासाठी. आज तू माझी तपस्या भंग केलाय, माझ्या कांडावर वार केला. काय वाटलं रे या घरात तू कसाही वागशील आणि मी ते निवडपणाला सहन करेन? नाही तेजू नाही. अरे हे एका प्रतिष्ठित व्यक्तीचं घर आहे आणि ते मी असं मलिन होऊ देणार नाही. तुला शेवटचं सांगतोय, यानंतर या घरात असल्या प्रकारचा नंगानाच केलास तर तुझं आणि माझा मार्ग मोकळा. घाबरू नका मालक, घाबरू नका. हा सुखराम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अजिबात काळजी करायची नाही. मी तुमच्या फडक्यापट्टी दोघातच लागले कधी. आपण का जोरातच लागली का रे बेटी? मला चिडवतो, मला चिडवतो भाडवा. माइक वर कर, माइक वर कर. मालकाला काढून आणलं मला मारलं कसं पटपटी जीवात लागले. दुखते. रात्र रात्र कुठे जातो, काय करतो
देव जाणे. त्याचा फोन सुद्धा लागत नाही. खूप काळजी वाटते मला या पोराची. कोण आहे? या आत या. आई माधव. नमस्कार. हे राहा. काय माधव, बऱ्याच दिवसांनी आमच्या घराकडे पाय वाकडे झाले. सगळं काही ठीक आहे ना? काकू, तुमच्या आशीर्वादानं सगळं काही ठीक आहे. तसं 2-4 दिवसापूर्वीच तुमच्या घराकडे येईन म्हणून विचार करीत होतो, पण कामाच्या व्यापामुळे यायला वेळच मिळाला नाही. आता कुठं कामातून थोडी फुरसत मिळाली म्हणून म्हटलं चला सहज जावं आणि आपली भेट घ्यावी. पण काकू, घरातील सगळी मंडळी गेली कुठं? कुणी दिसत नाही तुम्ही? हे बाहेर गेले. शिक्षक कॉलेजची तयारी करत आहे. असं आणि त्याने रात्रभरापासून गेला तर अजूनपर्यंत आला नाही. त्यांचीच काळजी वाटते मला. कुठे जातो, काय करतो देवसाठी. त्याचा फोन सुद्धा लागत नाही. खूप काळजी वाटते मला. काकू कशाला एवढी काळजी करताय? हो, गेला असेल आपल्या मित्रांसोबत, बसला असेल गप्पा गोष्टी करत. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला विश्वास आहे तो नक्की परत येईल. काय माहिती रे, पण खूप काळजी वाटते मला त्याची. अरे पण तू उभा थांबस ना. जुही, ही मालकी, पाणी घेऊन येशील का? होय मालकी, आले आले. काय माधव, तसं काही येणार केलं? यांच्याकडे काही काम वगैरे होतं की काय? नाही, काम वगैरे तसं विशेष महत्वाचं नाही, पण कशाला उगीच तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. वाईट कशाबद्दल बोलतोय? हे बघ माधव, जे काही असेल ना ते निसंकोच पडेल. काय पाणी पाणी. जी मालकी, चहा घेऊन यायची. होय मालकी, आले आले. काकू, चहाचं जरा राहू द्या, मला ताबडतोब निघायचं आहे. असं कसं? इतक्या दिवसानंतर तू आमच्या घरी आला आणि चहा न पिल्याशिवाय जाऊ देणार आहे तुला? हे सगळं ठीक आहे काकू. काय? या बाईला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. पाहिलं? 2-4 दिवसापासून येते घर कामासाठी. गरीब आहे बिचारी, कामाच्या शोधात. आणि हो, मला सुद्धा एक बाई पाहिजे होती घर कामासाठी, म्हणून मी तिला इथे ठेवून घेतलंय. ते काय आहे ना, आमची ती जुनी बाई आहे, तिचं नुकतंच लग्न झालंय. काय नाव त्याचं ते? सुखरामशी. अच्छा, म्हणजे बैलाबाई विषयी बोलतात वाटतं. बैलाबाई. काकू, आता ते दोघेही नवरा बायको आमच्या घरीच कामाला. पण माझं कुठल्या विषयावर बोलत होता तू मगाशी? काकू, मला माहित झालं की 8-10 दिवसापूर्वी तेजस इथं आला होता. तेव्हा शिष्याचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण झालं. कदाचित त्याच्या बोलल्या गेलं असेल, त्यांना ताप झाला असेल, तर त्याच्या वतीनं हे कोणाशी थंड प्लेन ठेव. यात माफी मागण्यासारखं काय? हे बघ, तू काहीही काळजी करू नको. काकू, आपण नाही घेणार. मी आताच घेतला. शिक्षा बेटा, काय ग, अजून तुझा राग शांत झाला नाही वाटतं? नाही, म्हणूनच तर आमच्याशी काहीही न बोलता जाता तू. हे बघ मग मला आधीच उशीर झाला. प्लीज मला जाऊ दे. शिक्षा आम्हाला माफ नाही करणार तू? कशाबद्दल? त्या दिवशी तेजसने केलेल्या कृत्याबद्दल. त्याचं काय चुकलं ते माझंच. कारण तो कसाही वागला, काहीही बोलला तरी चालतं. त्याला उलट उत्तर मात्रांनी जायचं नाही. सगळं काही निमूटपणे ऐकत. पण तरीही शिक्षा, त्याच्या बोलण्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं असेल, तुझ्या मनाला वाईट वाटलं असेल, तर त्याच्या वतीनं मी माफी मागतो. माधव, जाऊ दे तिला. मला माहित आहे हा राग तुझ्यावर नसून आमच्यावर आहे. हे बघ माधव, तू काहीही काळजी करू नको. मी तिला समजावते. आणि हो, मला विश्वास आहे ती समजेल.
तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. मी सुद्धा लिहितो आता. मला सुद्धा बरीच काम आहे. आणि हो सर आल्यानंतर त्यांना आणि हो अजून मधून आमच्या घरी अवश्य. बरं झालं याने मला ओळखलं नाही नाहीतर आज या घरात काय झालं असतं कुणाच ठाऊक. सगळा गेम कसा चौपट झाला असता. आणि हो मॅडम मालकीन बाई तुम्ही काय त्या शिक्षणाला समजवणार आहे. खरं तर तिला आता मला समजायचं आणि त्यासाठीच मला या घरात यावं लागलंय. या घरची मालकीण म्हणून. पण आता हीच मालकीण याच घरात राहून कसल्या पद्धतीने डाव खेळते कसल्या पद्धतीने डाव रचते ते पुढे बघाच ते पुढे बघाच. जुही म्हणतात मला जी पैशासाठी दुसऱ्यांचे काम यशस्वी केल्याशिवाय राहत नाही तीच मी जुही. कुठे होता तू रात्रभर. मित्रासोबत होतो म्हणून. त्याने तू दारू घेऊन आलाय. बरं झालं ते घरी नाही. आणि मला सांग काय गरज होती तुला रात्रभर घराच्या बाहेर थांबण्याची आणि दारू पिऊन घरी येण्याची. त्याचं काय झालं मम्मी काल पार्टी होती म्हणून मित्रासोबत. अरे पण इकडे मी आणि तुझे पप्पा रात्रभर तुझ्या काळजीत होतो याची कल्पना आहे तुला. आणि त्याने मला एक सांग मित्रांसोबत दारू पिली हे म्हणायला तुला काहीच वाटत नाही. हे जर उद्या तुझ्या पप्पांना कळलं तर काय मम्मी तू पण अशी बोलतेस ना जसं काय मी रोज दारू पितो. आता पिली मित्रांसोबत एक उद्यापासून बघ आपल्या हातचा आहेत. काय मम्मी तू एकदा का दारूची सवय जडली ना तर मग आपल्या हातचं काहीही नसतं रे. बरोबर झाली चूक माफ कर. यानंतर असं नाही ठीक आहे. नाही होणार ना बाळा. आजपासून दारू पिणार नाही ना तू. अजिबात नाही मम्मी. माझी शपथ घे. काय मम्मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी शपथ बिपत नाही म्हणजे नाही. आणि हो बाळा रात्र घराच्या बाहेर थांबायचं नाही थांबणार. चल आता आज जा आणि फ्रेश मी आलेच जा बाळा. अच्छा मम्मी मीटिंग. हो बाळा मीटिंग. ओके बाय बाय बाळा. बाय बाय. चंदू काका नाही म्हणजे असं चोरासारखं लपत छपत येतात आणि कमरेवर हात दोन्हीकडे तिकडे बघताय. पप्पा नाही का बरं काय झालं मग असं चोरासारखं लपत छपत येण्याची काही गरज होती. माझी कंबर दुखत होती. तुम्ही पण जेवण आता काय राहिले चंदू तुमच्याशी एक महत्वाचं काम होतं. काय तुमच्याशी एक महत्वाचं काम माझ्याशी कशाबद्दल. एका व्यक्तीला तुम्हाला मनापासून भेटण्याची इच्छा आहे. मला जी काय चंदू काका माझ्याशी काय काम आणि पुण्यात त्याच चंदू काका. हा माझा मित्र रघु याचं नाव आहे. आधी आपल्या इथेच मजूर म्हणून कामावर होता. जी नमस्कार. मला खूप गरीबावर विचार आणि बघा ना एका मागून एक याच्यावर दुःखाचं संकटच कोसळलं बघ. आधी पत्नी वाढली. आपल्या इथं मजूर म्हणून कामावर असताना अपघात झाला. पाय निकामी झाला बिचारायचं. आणि काही दिवसांनी दृष्टी गेली. आंधळा झाला बिचारा. आणि एवढंच नाही मला तर बालपणातच मुलगा सुद्धा गमावला बिचारा.
तिच्यावर अन्यायच केला म्हणायचं. मालक, जी माझा मुलगा तुमच्याच वयाचा होता. जी आज असता तर तुमच्यासारखाच असता. खूप दिवसापासून तुम्हाला एक ना एक दिवस भेटेल असंच वाटत होतं. आणि आज भेट झाली. हा, असंच म्हणायचं. होय मालक. सॉरी चलू काका, यांना बसायला सांगा आणि यांच्यासाठी नाश्ता पाण्याची सोय. अरे बंडू ठीक घ्या. नाही मालक, जी मला इथून लवकर गेलं पाहिजे. हो नाही नाही नंतर कधीतरी. बसा 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 ना बसा प्लीज बसा. चलू काका सांगा ना बसायला. मालक, जी मी तर तुम्हाला पाहू तर शकत नाही, पण माझी एक इच्छा आहे. जी बोला. मालक, तुम्हाला एकदा मनसोक्त मिठी मारावी. यात काही होतं. या ना. या मिठी. मित्रासोबत होतो. हे कोण आहे? कोण रघु तू? रघु, मी तुला सांगितलं होतं माझ्या घरी कधीच पाय ठेवायचा नाही म्हणून. असं करायला होता तुम्ही त्या विचारावर? असं करायला होता बाबा? आणि विचार, अरे हा चोर आहे, चोर. होय, याने एकदा आपल्या घरी चोरी केली होती. अशी लोक आपल्या परिस्थितीचं प्रदर्शन मांडतात, सहानुभूती मिळवतात आणि मग जवळीकता साधून आपला स्वार्थ साधतात. अशा लोकांपासून केव्हाही दूर राहिलेलंच बरं बेटा. आणि हे बघ रघु, पुन्हा माझ्या घरी पाय ठेवायचा नाही. चालता हो नालायक कुठला. काय हो पापा म्हणत आहे ते खरं आहे? अरे काय मी तुमच्याशीच बोलत आहे. पापा म्हणत आहे ते खरं आहे का? हा? होय मालक, काय? हे खरं आहे. माफ करा मालक, मला माफ कर. लाज वाटत नाही माफ करा म्हणायला? लाज वाटत नाही या वयात चोरी करायला? हा? आणि वर तोंड करून म्हणता होय मालक. हे बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. तुमची ही अशी अवस्था पाहून गई करत आहे. अन्यथा धक्के मारून घराच्या बाहेर हाकलला असता. ठीक आहे
नेहमीप्रमाणे. मला माहिती आहे, नेहमीप्रमाणे तुम्हाला बाहेर उडायचं असतं, घाई असते, पण मला सुद्धा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याशी? कशाबद्दल का? हे तुमच्या मित्राबद्दल नाही का? मित्राबद्दल? अच्छा, म्हणजे तेजस बद्दल? जी जी जी. तू ओळखतेस त्याला? अरे वा 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 वा. आता एवढे दिवस झाले तुमच्या घरात राहते, तुमच्या घरातील सगळीची सगळी सरसकट कामं मी एकटीच करते एकंदरीत. मग तुमचे मित्र कोण आहेत, कुठे राहतात, काय करतात आणि काय पितात, आता हे मला माहिती असतानाचं काय. आणि तसंही छोटे मालक, मी त्यांना आधीपासूनच ओळखते. अहो, खूप चांगले माणसं आहेत ते, देव माणसं आहेत, भले माणसं आहेत. आणि तेजस साहेबांचा स्वभाव तर एवढा चांगला आहे की काही विचारूच नका. नेहमी तुमची स्तुती काय करत असतात, आठवण काय करत असतात तुमची. एवढेच नाही तर आपल्या शिक्षताई अहो त्यांची देखील खूप 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 आठवण करत असतात. छोटे मालक, तुमचे मित्र तुम्हाला आवडतात ना जी? अरे आवडतात म्हणून काय विचारतेस वेळ? आवडतो म्हणूनच तर आमची माहिती आहे. काय म्हणते छोटे मालक? काय? माफ करा, लहान तुम्ही मोठा घात घेतो. जसं कोड्यात बोलायसारखं काय बोलतोस, काय तर सांग पडतं. पण बघा ना, आता आपली शिक्षा तरी लग्नाची झाली आहे. आणखी किती दिवस तिला कॉलेजमध्ये पाठवणार? अहो, एक ना एक दिवस मुलीचे हात पिवळे करावेच लागतात ना. आणि तसंही कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला मुलींचा अजिबात भरोसा नाही. कधी काय करतील हे सांगताच येत नाही. कधी कुणाशी बोलत काय बसतील, कधी कुणाशी कुठल्या बागेत फिरायला काय जातील आणि कुणाशी मात्र नेमकं लफडं करून बसतील हे सांगताच येत नाही छोटे मालक. आणि आपली शिक्षा तशी नाही वेळे. नाही छोटे मालक, मी आपल्या शिक्षकाईबद्दल नाही बोलत आहे हो, पण हल्लीच्या मुली असा प्रकार करतात ना. आणि म्हणूनच वयात आलेल्या मुलीचं लग्न केलेलं कधीही चांगलं असते. छोटे मालक, जर का आपल्या शिक्षकाईने तेजस साहेबाशी लग्न केलं ना, अहो सुखी राहतील, समाधानी राहतील, राणी सारखं कसं राज करतील त्यांच्या वाड्यात. एवढंच काय तर त्या दोघांचा जोडा कसा लक्ष्मी नारायणासारखा शोभून दिसेल, होय ना? आणि आम्ही सुद्धा त्याच प्रयत्नात आहोत, पण तिच्या मनात काय कुणास ठाऊक. काय हो छोटे मालक, तुम्ही कॉलेजमध्ये जाता की नाही? मग कॉलेजमधील मुला मुलींचा अनुभव तुम्हालाही असेलच ना. हैराण होऊ नका छोटे मालक, मुलांचं काय आहे हो, मुलांचं राहू द्या, पण मुली ह्या लाजाळू वृत्तीच्या असतात. त्या आपल्या मनातील भावना, वेदना, दुःख कधीच कुणाला सांगत नसतात. पण काय ना, त्यांच्या मनातील भावना, वेदना, दुःख सगळं काही आपल्याला जाणून घ्यायचं असतात छोटे मालक. समजलं ना तुम्हाला? पण शेवटी निर्णय हा तिच्या हातात आहे ना. आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो. काय हो छोटे मालक, आणखी किती बरं प्रश्न करणार तुम्ही? हे बघा, तुम्ही तिची लाडाची भाऊ आहे आणि ती तुमची लाडाची बहीण आहे. मनुली, चनुली, गुडुली, सोनुली, तानुली, बाहुली, कालुली, काय काय म्हणतात ते तुम्हालाच म्हणता येतं आणि तुम्हालाच माहिती. पण छोटे मालक, एकदा तुम्ही शिक्षकाशी बोला ना. अहो, तुम्ही जर का आपल्या शिक्षकाशी बोलले ना, तुम्हाला नाही म्हणणारच नाही.
लग्नाला होकारच देतील आणि तुमचा शब्द कधीच टाळणार नाही. बघा ना, त्या परमेश्वराच्या कृपेने एवढं चांगलं स्थळ आपल्या घरापर्यंत चालत आलेलं आहे. तो असाच सोडायचा का? म्हणून म्हणते मला एकदा शिक्षताईशी तुम्ही बोला बोला बोला. आणि मला सुद्धा माहिती आहे की शिक्षताईशी तुम्ही नक्कीच बोलणार. अगं किती बोलशील वेळे. मला सुद्धा काम फक्त म्हटलं प्रयत्न करू. फक्त झालं. आता मी उडू. तू पण आपलं काम कर. बरोबर. बाय बाय. आणि छोटे मला सायंकाळी जरा लवकर या. आजकाल बरा उशीर करता तुम्ही का? आणि संध्याकाळी तुम्हाला गरमागरम कढी आणि भजी देते. या लवकर. आणि हो जी उडतो मी पाखरापरी. तुम्ही पाखरापरी पाखरापरी पाखरापरी. तेजस साहेब, तुमचा एक तीर तरी निशाण्यावर लागलाच. बाकी तीरांचा नेम कसा लावायचा, कुठे लावायचा आणि नेमका कशा पद्धतीनं सोडायचा हे मला आता ही शिक्षा तुमची झालीच म्हणून तुम्हाला देखील याच घरात राहून अति महत्वाची कामं करायची आहेत काही. तेव्हा गडबड घोटाळा आणि घाई अजिबात करायची नाही. मालक नाही आलात तुम्ही? अहो असे उभे का तुम्ही? बसा बसा, मी तुमच्यासाठी प्यायला पाणी घेऊन येते. बसा, मालक आले, पाणी आणते. कामाची आहे. हे बघ जानकी, त्यांच्याकडून तर पूर्णपणे लग्नाला तयारी झाली. लाईट दे बंडू. आता आपल्याकडून विलंब होता कामाला. राहिला प्रश्न आपल्या शिक्षाचा, तर तिला समजवण्याची जबाबदारी तुझी. वास्तविक पाहता आपल्याकडून टाळाटाळ होत असल्यामुळे विलंब होत आहे. पण एवढाही विलंब होता कामाला की एक चांगलं स्थळ आपल्या हातून निघून जाईल. पण काय हो, शिक्षाच्या लग्नाच्या बाबतीत लवकर निर्णय घेऊन आपल्या हातून चूक तर होत नाहीये ना. नाही म्हणजे हा तिच्या जीवनाचा प्रश्न म्हणून मला भीती वाटते. बघ, यास तुझ्या लाडापायी ती डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करते. ही तुझी दुविधा अवस्था फार महागात पडेल, लक्षात ठेव. मी बाप आहे तिचा. चांगलं काय वाईट काय मला चांगलं कळतं. मी काही दुश्मन नाही तिला वाऱ्यावर सोडून द्यायला. काहीतरी बोलायचं. बंडू प्लेन लाईट ठेव. मग समजा ना आपल्या शिक्षा द्यायचं. हा, जवळपास आमच्याकडून तर विचार पक्काच आहे. मालक, अहो विचार करू नका. मी तुम्हाला सांगते, माधव साहेब आणि तेजस साहेब फार चांगले माणसं आहेत. भले माणसं आहेत बेचारे, देव माणसं आहेत. लोक तर त्या दोन्हीही भावांमध्ये असलेल्या प्रेमाबद्दल गुण गात असतात. त्यांच्या आदर्शतेचं उदाहरण या समाजाला देत असतात. मालक, जर का आपल्या शिक्षकांनी तेजस साहेबाशी लग्न केलं ना, अहो सुखी राहतील, समाधानी राहतील. राणीसारखं कसं राज करतील त्यांच्या वाड्यात. एवढंच काय, तर त्या दोघांचा जोडा कसा लक्ष्मी नारायणासारखा शोभून दिसेल. होय ना मालकीन? मालकीन हो मालकीन. मालक, हे बघा, विचार करू नका. आपणच जर का विचार करीत बसलो ना, तर वेळ कधी निघून जाईल हे सांगताच येत नाही. तसंही आता आपल्या शिक्षताईचं वय होत चाललंय आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला मुलींचा अजिबात भरोसा नाही. कलर कमी जास्त कधी काय करतील हे सांगताच येत नाही. आणि मालक, अशा वयात आलेल्या मुलीचा कधीच भरोसा करू नये. आता बघा ना, किती वेळपासून मी आपल्या शिक्षताईची वाट बघते. आता येतील, थोड्या वेळात येतील. पण नाही, एवढा वेळ झाला तरी देखील शिक्षताई अजूनपर्यंत कॉलेजमधून घरी येण्यासच आहेत. म्हणून म्हटलं, लवकरात लवकर शिक्षताईचे तुम्ही हात पिवळे करा, मोकळे व्हा, चिंतामुक्त व्हा. हो, आम्ही सुद्धा त्याच प्रयत्नात आहोत. पण त्या पोरीच्या मनामध्ये काय घोळ सुरू आहे देव जाणे. नाही मला त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका. अहो, शिक्षताई माझ्या बहिणीसारखीच आहे. शिक्षताई कॉलेजमधून घरी आल्या ना की सगळं काही मी शिक्षताईला समजून सांगेल. त्याची काही काळजी करू नका तुम्ही.
कॉलेज मधून यायला एवढा उशीर? कुठे गेली होतीस? पप्पा मी मैत्रिणींसोबत. मैत्रिणींसोबत की मित्रांसोबत? पप्पा असं का बोलतोय मी? तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? प्रत्येक बापाचा मुलीवर विश्वास असतो, पण कित्येक मुली विश्वासघात करतातच ना. पण मी त्यातली नाही आहे पप्पा. मी माझं प्राण प्राणाला आहे, पण तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नाही. आणि राहिला प्रश्न कॉलेजमधून उशिरा येण्याचा, तर उद्यापासून असं होणार नाही. आणि आता असा प्रश्नच उद्भवणार नाहीये, कारण आम्ही तुझं लग्न करून द्यायचं ठरवलंय. पप्पा माझं शिक्षण असं अर्ध्यावर टाकून माझ्या लग्नाचा विचार का करताय तुम्ही? पप्पा मला आणखी खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचं पप्पा प्लीज. आता जे काही शिकायचं आहे ना ते सासरी जाऊन शिकायचं, आणि हे सगळं शक्य होऊ शकतं जर तू मनात आणलं तर. चल जानकी. पप्पा मला हे तरी विचारण्याचा अधिकार आहे ना की तुम्ही माझं लग्न कुणाशी लावण्याचा निर्णय घेताय ते? ऑफकोर्स तेजस देसाईशी. पप्पा तुम्ही मला जन्म दिला, देशात दाखवलं, चांगल्या वाईटाची ओळख करून दिली. बस मी त्या देवाला एकच मागणं मागते की तुम्ही माझं लग्न त्या तेजस देसाईशी लावून तुम्ही मला मरण देणार नाही. ते शिक्षकाई असं का बोलता तुम्ही? ते तुमचे आई वडील आहेत. आई वडील म्हणूनच गप्प बसले होते. दुसरे कुणी असते ना तर भांडण केलं असतं मी त्यांच्याशी. एखाद्या गरीब मुलाशी पळून जाऊन लग्न केलं असतं, नाक कापलं असतं मी त्यांचं. नाही शिक्षकाई असं काही करू नका तुम्ही, असं काही करू नका. अरे बाबा ते तुमचे आई वडील आहेत आणि ते जे काही तुमच्यासाठी करतील ते भल्यासाठीच करतील हो तुमच्या. माझं भलं हे असं त्या तेजससारख्या घाणेरड्या आणि व्यसनी मुलाशी माझं लग्न लावून देत आहेत, ते असं भलं करतात ते माझं. शिक्षकाई अहो तेजस साहेबाच्या तिरस्कार का करता तुम्ही एवढा? आणि तुम्हाला बरं कोणी सांगितलं की तो दारुड्या अय्याशी व्यसनी आहे म्हणून? कोणी सांगितलं तुम्हाला? कुणी सांगायला असं काहीतरीच काय बोलता? कुणी सांगायला पाहिजे? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि जग काय आढळलं नाही. सगळे लोक अशाबद्दल वाईटच बोलत नाही. नाही शिक्षकाई हे बघा त्यांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झालाय किंवा ना कुणीतरी तुम्हाला फडकवलाय. ते चांगले माणसं आहेत, भले माणसं आहेत, देव माणसं आहेत ते. मी ओळखते त्यांना. हा कधी काळी मित्राच्या नात्याखाली तुमच्याशी वेडे वाकडे बोलले असतील, नवे कधी काळी चुकून वागले असतील. ते त्यातले नाही, समजदार माणसं आहेत ते. तू बोलतेस? होय शिक्षकाई मीच बोलते. माझ्यावर विश्वास करा. लोक तर त्या दोन्हीही भावांमध्ये असलेल्या प्रेमाबद्दल गुण गात असतात. त्यांच्या आदर्शतेचं उदाहरण या समाजाला देत असतात. शिक्षकाई हे बघा मी काही तुमची दुश्मन नाहीये, बहिणीसारखीच आहे मी तुमच्या. आणि बहीण या नात्याने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. हा आता राहिला प्रश्न दारूचा, तर या समाजातील 90% लोक दारू पितातच ना. आता बघा ना तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण बघा की या घरचे सुपुत्र आपले छोटे मालक कधी दारू पितातच ना. मग काय हो, पण तोही त्याच्या नाही. ते शिक्षक दादाला कित्येकदा सांगितले की त्याच्यासोबत राहत जाऊ नकोस म्हणून, पण माझं जीवात ऐकत नाही. हे बघा शिक्षक असे लहान सहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका. सगळं काही ठीक होईल. तुम्ही काहीही काळजी करू नका. तो परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आणि माझा देखील विश्वास आहे. त्या तुमच्या बहिणीचा विश्वास आहे की त्याच्या साहेबाशी तुम्ही लग्न करून सुखी राहाल, समाधानी राहाल, राणीसारखं कसं रास करा त्यांच्या वाड्यात. एवढंच काय तर तुम्हा दोघांचा जोडा कसा लक्ष्मी नारायणासारखा शोभून दिसेल. हे बघा शिक्षक आहे आता असं रडू नका. आता मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा संकोच न ठेवता, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सरळ लग्नाला होकार द्या. लग्नाच्या तयारीला लागा. तो परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी आहे शिक्षताई. खरं बोलीस जुई,
माझ्या आयुष्याच्या डोळ्याची दुरी त्या परमेश्वराच्याच हातात आहे. आणि मी मात्र मूर्खासारखा हाच विचार करत होते की शिक्षा, अगं तुला तुझं जीवन घडवायचं आहे, तुला तुझं नशीब लिहायचं आहे, तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. पण नाही, माणसाने कितीही मनात ठरवलं तरी त्या परमेश्वरापुढे कुणाचंही चालत नाही, कुणाचंही. बघूया त्या परमेश्वराने माझ्या नशिबात आणखी काय लिहिलंय ते. शिक्षक माझं ऐकत नाही. शिक्षक माणसाला पैशासाठी काय काय करावं लागत नाही. आणि बघितलं ते दत्त साहेब, तुमच्याकडून जे काही मी पैसे घेते ते काही फुकटच घेत नाही. जे काम तुम्ही आयुष्यभर करू शकत होते तेच काम मी एका क्षणात पार पाडले. शिक्षा मॅडम, तुम्ही सुद्धा अगदी खरं बोलला. 100% खरं की तो तेजस देसाई एक दारुड्या, व्यसनी, अय्याशी नक्कीच आहे. मी काय करू या माझ्या पापी पोटाचा प्रश्न. तेजस साहेब, आता काम तुमचा आणि काम तो माझा. वाह जुहीबाई वाह, क्या गेम फिट किया तूने. वाह जुहीबाई, अब तेरा काम तो हो गया और पंछी पिंजरे से उड़ गया. क्योंकि अब हम हैं और बाकी सब पानी कम. मोबाईलची चार्जिंग सरली ना पाहिला असं तुला. तान्याची आहे. तुम्ही हो या बसा बसा बसा. हो थांबा थांबा, मी खाटेवर चादर टाकतो. नाही रघु, असू दे, मी बसते ना खाटेवर. असं कसं म्हणतात तुम्ही? माझ्यासारख्या गरीबाच्या इथं आला. थांबा, आता आणतो. चार्जिंग सरली ना बसा. पालकीनबाई माझ्या घरी आल्या. कशाला एवढा त्रास करतोय रे? अरे मी घेतलं असतं ना पाणी. या त्रास कसला? आम्हासारख्या गरीबाच्या इथे तुमच्यासारख्याचे पाऊल पडलं म्हणजे आमचंही भाग्य. रघु, कशाला माझी गंमत करतो रे? माझी काय विषाद आहे पालकीनबाई तुमची गंमत करायची. थांबा, मी चहावाल्याला जरा चहा सांगू. नाही रघु, चहा वगैरे नंतर कधीतरी. पण मी काही मला सांग, तू कसं आहे? ठीक आहे, सगळी तुमचीच कृपा. कृपा नाही रघु, अकृपा म्हण. काय बोलता तुम्ही? मला काही समजलं नाही.
काय म्हणायचंय तुम्हाला? रघु, रघु, तू माझ्यापासून कितीही लपवण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरी मला चंदूने सगळं काही सांगितलं नाही. रघु, रघु, मला सांग, तू आमच्याकडे चोरी केली? हो, खरंय, मी चोरी केली, खरंय. कशाला कशाला खोटं बोलतोय रघु? खोटं बोलून तुला काय साध्य करायचंय? एवढ्यासाठीच ना की ते तुझे मालक आहे? एवढ्यासाठीच ना की तुझं खरं बोलणारी ते खोटे ठरतील? एवढ्यासाठीच ना की तू आमच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलायस? एवढ्यासाठी? नाही 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 नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. तसंच आहे. ठीक आहे रघु, मला सगळं काही समजलेलं आहे, पण मला फक्त एक कळत नाही की त्यांनी तुला चोर का म्हटलं? कदाचित आमचा गैरसमज झाला असेल, किंवा कुणीतरी माझ्याविषयी उलट सुलट सांगून भडकवलं असते. काय रघु, तुझ्यासारख्या देव माणसाचा या जगात कोण वैरी असणार नाही जे तुझ्याबद्दल त्यांना भडकवते? आणखी या जगामध्ये प्रत्येकाचा कोणी ना कोणी वैरी असतो. माझा एक वैरी आहे. कोण आहे? कोण आहे तुझा वैरी? तो परमेश्वर. तोच माझा खरा वैरी. नाही रघु, असं बोलू नको रे, असं बोलू नको. प्लेन लाईट दे बंडू. अरे तो आहे म्हणून तर आपण आहोत रे. तो सगळ्यांचा करता करवीत आहे. म्हणूनच तर तो माझ्याशी असं वागलाय. शांत हो, शांत हो. तुझ्या भावना मी समजू शकते रे. खरंच त्या परमेश्वराने तुझ्यासोबत खूप अन्याय केलाय रे. आणि आता केशवराव भावेसारखे माणसं तुझ्यावर अन्याय करू लागले. असं बोलू नका बाईसाहेब. खरंच त्यांचे तर माझ्यावर खूप उपकार आहेत. रघु, त्यांनी तुला चोर म्हणून तुझा जे अपमान केलाय ना, तुला घराबाहेर हाकलले, त्याबद्दल मी माफी मागते रे. नका हो, त्यांना क्षमा कर. असं बोलू नका हो, असं बोलू नका. खरंच रघु, आमचं खूप चुकलं रे. आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर रघु, आम्हाला माफ. मालकीन बाई, माझ्यासारख्या एका गरीब माणसाला माफी मागून तुम्ही मला लाजवता. हाच तर तुझा मोठेपणा आहे रे. अथांग सागराप्रमाणे तुझं मन मोठे आहे. दुसऱ्यांचे पाप दोष पोटात सामावून घेणारा, पण त्याची तक्रार मात्र कुणासमोर करायची नाही. रघु, हे बघ, तू कसलीही काळजी करू नको रे. तुला काहीही लागलं ना तर तू मला सांग रघु. मी संकोचपणे सांग. काहीही लागलं तर सांग. येते मी. नमस्कार. नमस्कार मालकीन बाई. नमस्कार. नमस्कार. परमेश्वरा, माझ्या मालकीनी बाईसारखी माणसं या जगामध्ये जन्माला घातलं ना, तर या जगाचं सोनं व्हायला जरासही वेळ लागणार नाही. जरासही वेळ लागणार नाही.
अरे मला नाही ओळखलास तू? अरे मी चंदू. बरोबर आहे. कसा ओळखशील रे तू? खूप मोठ्या मनाच्या विशाल मनाचा माणूस झालास ना. कसली चिंता नाही. एकटा जीव सदाशिव. रोज सुखाचा पाहुणचार खातोस. त्यात दुःखाचा भाग, यातच्या पोळ्या, वेदनेची भाजी, मनस्तापाचा रायता आणि अपमानाची घी. मग कसा ओळखशील तू? बरोबर आहे. अरे मूर्ख माणसाला कसं ओळखणार? अरे कामच मूर्खासारखा करतोस तू. काय केलं मी? काय केलं? काय केलं म्हणजे जसं काही तुला काहीच माहित नाही. अरे वेड्या, अरे मालकीन बाई इथं येऊन गेल्या. अरे त्यांना सगळ्याची काय करत होती? मालकीन बाई झाल्या होत्या ना? अरे मालकीनला नाही तर मी तनयला सुद्धा सांगून टाकलाय की त्या दिवशी तुझ्यावर चोरीचा खोटा आला होता म्हणून. तुला कळत कसं नाही? अरे मालकीन बाईला सांगितलं तर सांगितलं, पण तनयला सांगायला नको होत रे. अरे पण एक ना एक दिवस सत्य उघडकीस येणारच आहे ना. अरे पण त्याच्या मनावर काही विपरीत परिणाम होऊन घरामध्ये वितंड वाद निर्माण झाला तर मालकीन बाईची कशी बसी मी समजून घातली, पण त्याला कसं समजवायचं? अरे त्याच्या मनात अनेक विचार येतील याची कधी कल्पना केलास तू? आणि चंदू, हे सगळं मालकाला माहीत झालं ना तर आधी तुझा नाव समोर येईल आणि तुला नोकरीहून मुकावं लागेल याचा कधी विचार केलेला एवढंच होईल ना? अरे याची तर मला मुळीच परवा नाही. अरे मला परवा, पण तू त्यांच्यासाठी एवढं काही करू नये. तुला काय मिळालं रे? काय मिळालं? चंदू असं बोलू नकोस रे. अरे खरंच, अरे त्यांचे तर माझ्यावर खूप उपकार आहेत रे. उपकार 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 उपकार. अरे ते तर केव्हाच फेडलाय तू आणि आता तर तुझे त्यांच्यावर उपकार आहेत. त्या बदल्यात काय मिळालं रे तुला? काय मिळालं? मनस्ताप, यातना, दुःख. प्रभू, त्या ठिकाणी मी जर असतो ना तर केव्हाच तुझं ऑपरेशन करून तुझी दृष्टी परत मिळवून दिली असती. आणि म्हणतोस त्यांना सांगायला नको म्हणून. खरंच प्रभू, मी तर वचनाच्या बंधनात बांधल्या गेलो रे. नाहीतर हे सांगून टाकलं असतं की तू तनेचा बाप आहेस म्हणून. नको रे नको. अरे तुला माझी शपथ आहे रे, यातलं काही सांगू नको. प्रभू, त्या दिवशी तुझ्या मुलाकडे झालेला तुझा अपमान मला नाही सहन झाला रे. नाही सहन झाला. असं काय? इतर 2 दिवसाचा पाऊल आहे. अरे केव्हा माझं देवाघरी बोलवलं होईल आणि केव्हा माझी प्राणज्योत मानले सांगता यायचं नाही. विचार माझा नाही रे, तर तळेच्या आयुष्याचं करायचंय. त्याच्या डोक्यावर दुःखाचे सावट कधी पसरू देऊ नको. म्हणूनच मित्रांनी गप्पा आहे, नाहीतर केव्हाचा सोक्ष मोक्ष लावून टाकला असता. चंदू, मी तुला विनंती करतो, अरे तू गप्पच राहा. अरे गप्प राहण्यातच आपलं भलं आहे, तणायचं भलं आहे. तू म्हणतेस ते खरं आहे रे, पण म्हणजे काय नाही. काही नाही रे, काही नाही. सहजच बोललो. सहज नाही, पण दुसरं म्हटलं तर एकदम किती निश्चय चेहरा केलास. काही नाही रे, तुझी गंमत केली मी आज थोडी. हा बरं, असू दे. रघु, काय म्हणतो रे तुझा चणे फुटाण्याचा बिझनेस? चंदू, तुला खरं सांगू, अरे या जगामध्ये माझ्यापेक्षा तुला दुसरा कोणीच ओळखू शकत नाही रे. अरे तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. हे चंदू, अरे बोल ना. अरे असं गप्प कायस तू? अरे बोल, सांग चंदू. आपला तनय दिवसेंदिवस खूप दारूच्या आहारी जातो. नाही चंदू, नाही, असं होऊ शकत नाही. आता तर तू माझी नक्कीच गंमत करतोस रे. खरंच मित्रा, ही जर गंमत असती का, ही जर गंमत असते तर खूप बरं झालं असतं रे. खूप बरं झालं असतं. नाही रे चंदू, नाही. तू त्याला सावर रे.
बनावट कधी पसरू देऊ नको. अरे तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. अरे चंदू, अरे तू माझी काळजी घेण्यापेक्षा आपल्या तनयची काळजी घे. तुझं ऐकेल रे तू. हे चंदू, मी काय सांगतो तू ऐकतोस ना? हे चंदू, चंदू, ए चंदू, अरे हे चंदू. केला वाटत चंदू. अरे देवाने तर माझ्यापासून सगळं काही रावलं नाही. सगळं काही रावलं. अरे तूच एक माझ्या जीवाभावाचं आहेस. माझ्या सुख दुःखाचा वाटेकरी फक्त तूच आहेस रे. आणि तूही मला न सांगता निघून गेला. हे समजू शकतो रे. कदाचित कदाचित ही माझी दशा आहे ना. ही दशा तुला पाहावला जात नसेल म्हणून तू गेला. ठीक. ए परमेश्वरा, आजपर्यंत मी तुला कधीच काही मागितलं नाही. कधीच काही मागितलं नाही. पण आज हात सोडून भीक मागतो. आज तरी माझ्या जवळ नसणारा तरी मी खूप समाधानी आहे. खूप समाधानी आहे. पण माझ्या तळायला मात्र अनिष्ट गोष्टीपासून मात्र दूर ठेव परमेश्वरा, दूर ठेव. सदा